मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या संदर्भात जी.आर. आलेला आहे. 1500 रुपये प्रति महिना या संदर्भात ऑनलाईन अर्ज कुठे कसा करायचा, कागदपत्रे कोणती लागणार आहेत, अर्ज कधी करायचा आहे, त्याच्या तारखा काय, शेवटची तारीख काय आहे, पात्रता काय आहे, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा 28 जून 2024चा हा जी.आर. आहे. यामध्ये आपण महत्त्वाची जी काही माहिती आहे ती आपण घेणार आहोत. तर पहा, महिलांच्या आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहेत. महिलांचा सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होत आहे. सदरची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात प्रस्तावित आहे. आता या योजनेचा जो उद्देश आहे तो पहा. राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीसाठी चालना देणे आणि त्यांचा आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आणि आत्मसन्मानाने जगावे यासाठी राज्यातील महिलांना व मुलींना चालना मिळणे, तसेच मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत या योजनेचे स्वरूप काय आहे, तसेच या योजनेचे लाभार्थी काय आहेत, योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो, पात्रता नक्की काय आहे ते समजून घेऊया. योजना जर पाहिली तर पात्र कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट म्हणजेच DBTच्या माध्यमातून 1 महिन्याला म्हणजे दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम ही देण्यात येणार आहे. तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1000पेक्षा कमी लाभ घेत असेल किंवा असे सुद्धा सांगण्यात आहे की कोण अर्ज करू शकेल. यासाठी महिलांचे जे काही वय आहे ते 21 ते 60 या वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. ती महिला विवाहित असेल, विधवा असेल, घटस्फोटित असेल, अशा प्रकारचे निराधार असेल या महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत. विवाहित महिलासुद्धा अर्ज करू शकते. निराधार असेल, घटस्फोटित असेल, 21 ते 60 या दरम्यानच असणे आवश्यक आहे. आता आपण पाहूया अर्ज कसा करायचा. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे. त्यानंतर विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार असेल त्या अर्ज करू शकतात. तुम्हाला माहीत आहे. 21 ते 60 या वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. सगळ्यात महत्त्वाची अट ही आहे ती म्हणजे लाभार्थी कुटुंबाचे जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. आणि या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, त्यानंतर तुमच्या बँकेचा पासबुक आणि तुमच्या उत्पन्नाचा दाखला हे कंपल्सरी येथे लागणार आहे. आता अर्ज कोण करू शकत नाही हे आपण बघूया. ज्याचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे ते अर्ज करू शकत नाहीत. जे व्यक्ती ITI रिटर्न फाईल भरतात ते अर्ज करू शकत नाहीत. नियमित कर्मचारी असणारे, कंत्राटी कामगार असणारे, जॉब वगैरे करतात किंवा गव्हर्नमेंट किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत सेवानिवृत्त असतील, वेतन घेत असतील, अशा प्रकारचे सर्व काही कर्मचारी आहेत, जॉब करत असतील, जॉबला असतील, निवृत्त वेतन घेत असतील, ते अर्ज करू शकणार नाही आहेत. शासनाने अगोदर कोणत्याही योजनेचा जर तुम्ही पैसे घेत असाल तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार त्यांना सुद्धा लाभ घेता येणार नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं, कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जमीन ही जास्त असेल ते सुद्धा या योजनेमध्ये लाभ घेऊ शकत नाही.
किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन असेल, कुटुंबातील सदस्यांच्या नावापुरती नोंदणीकृत असेल, असे सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. यामध्ये ट्रॅक्टर हा भाग वगळलेला आहे. ट्रॅक्टर असेल तर आपण लाभ घेऊ शकता. आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ते आपण बघूया. ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. ऑनलाईन अर्ज भरायच्या वेळेस लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. महिलांचा आधार कार्ड, त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्यावे. अर्जाचा 2-3 दिवसात त्यानंतर सक्षम प्रतिकार यांनी दिलेल्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट काढून घ्यावे. 2.5 लाखाचा पण आताच असणे हे आवश्यक आहे. इन्कम सर्टिफिकेट हे तहसीलदाराचं असणे आवश्यक आहे. त्यानंतर डोमिसाईल, बँक पासबुक हे असणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत ग्रामसेवक अधिकारी यांनी ऑनलाईन जे काही फॉर्म आहेत ते भरल्यानंतर जो अर्ज सक्षम अधिकाऱ्याकडे जाणार आहे, अधिकारी कोण असतील त्यामध्ये ग्रामीण भागातील, नागरी भागात, शहरी भागात वेगवेगळे अधिकारी जे आहेत ते तुमचा फॉर्म चेक करणार आहेत आणि हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने राहून तुम्ही पाहू शकता. कार्यपद्धती, अर्ज करण्याची प्रक्रिया. योजनेच्या अर्ज पोर्टलद्वारे, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे सर्व पद्धतीने जे काही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकता. स्वतःसुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येईल. ऑनलाईन फक्त अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लक्षात ठेवा कोणतीही फीज लागणार नाही. फ्रीमध्ये तुम्ही हा अर्ज करू शकता. एक पण महत्त्वाचं आहे, आणि जी महिला फॉर्म भरणार आहे ती महिला स्वतः उपस्थित राहायचे, कारण त्या महिलेची KYC करावी लागणार आहे, ज्यामध्ये महिलाचं रेशन कार्ड लागणार आणि स्वतःचा आधार कार्ड लागणार आहे. KYCसाठी त्यानंतर अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची यादी जी आहे ती पोर्टलवरती जाहीर केली जाणार आहे. तो अंगणवाडी केंद्र असेल, ग्रामपंचायत, वार्ड स्तरावरती सगळीकडे फलकावरती ही यादी लावण्यात येणार आहे. ज्याची हरकत असेल ते हरकतसुद्धा 5 दिवसात आतमध्ये हरकत घेऊ शकता.